नाही आपण नाही तुम्ही आता एवढा उशिरा वेळ दिला त्याबद्दल बोलू नका. मी वेळेत येईल असं वाटलं तुम्हाला नाही असं नाही. तुम्ही एवढा म्हणजे वेळाने जरी उशीर वेळ दिला तर आम्हाला त्याबद्दल आभारी. आता विषय तुम्हाला माहीत आहे की मागचा जे घोषणा झाली म्हणजे 14 ऑक्टोबर 2024ची त्याच्या अगोदर 10 ऑक्टोबरला आम्ही तुमच्या इथे गारगोटीला होतो. तुम्ही वेळ दिला म्हणून मिटिंग पण होती त्या स्टेजवरती साहेबांनी सांगितलं तुम्हीही सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला कॅबिनेटची बैठक देण्यात आली. परंतु आर्थिक तरतूद झाली आणि हा फक्त का कोल्हापूर जिल्ह्याचा विषय 70-80 हजार लोकांचा विषय. आम्ही आंदोलन किती करायचे सांगा कोणती करायची आता सुचत नाही म्हणजे कोणतं आंदोलन करायचं हे सगळ्यांसाठी आपल्या पत्तीवरनं वरती काय परत संपर्क नाही. आता काय प्रत्येक वेळेला काय म्हणतात आता काल परवा बैठक झाली परवा दिवशीच झाली शिक्षण मंत्र्यांची आणि संबंधित शिक्षक आमदार बरेच होते. ते काय म्हटले येणाऱ्या APC बैठकीमध्ये आम्ही ते ठेवतो म्हणणं आणि प्रत्यक्षात ठेवणं याला म्हणजे फार फरक आहे. कारण हे एवढं आणि बजेट फार मोठं नाही ना ते म्हणजे किती जास्तीत जास्त बघा 700-800 कोटी होईल म्हणजे ह्या टप्प्यासाठी सगळ्यांना लागणार. वर्षाला टोटल 5,500 टोटल हे 100% शाळा होईपर्यंत 5,500 कोटी लागत आहे. त्यातलं जवळ 3,500 कोटी आले ना तीन वेळा दिले 11,500 मग आता तेवढं लागत नाही. मग ते जर तुम्ही जर लिडून घ्यायला आवडतच नाही विषय पण थोडासा फायनान्शियल परिणाम आणि मग ते डिसिजन घेताना त्यांची पण कसरत होती नाही होते. 205 विधान परिषदेचे आमदार सातत्यानं तर मी त्यांच्या मागच्या वेळा जरी परिषदेत जोरात चालू होतं डिबेटिंग आणि मी होतोच त्यांच्या शेजारी उत्तर देत होते ते जोरात तुमचे सगळे आमदार एवढे जोरात थांबत होते म्हणजे पण ते जरी होत असेल तरी फायनान्शियल परिणाम काय झाले जरा आता आम्ही नवीन सरकारमध्ये आल्यापासून तुम्ही बघितलं असाल तर आता मार्चचं बजेट झालं 1 रुपयाचा निधी आपण आजपर्यंतच्या इतिहासात असं झालं की विकास कामासाठी सुद्धा आम्ही पैसे दिले नाहीत. जुनी तिन्ही भावासाठी पैसे नवीन कामाला पैसेच नाही. ते सोडलं तर आता सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये पण थोडीशी नवीन काय मंजुरीपेक्षा कटतीच करायचं काम त्याला फायनान्शियल बर्डन पण ह्याला कुठंतरी हे काय त्याला सुरुवात झाली सुरुवात केली तोंड फुटून याच्यावरती चर्चेवर घ्यायला पाहिजे. त्याला फक्त दादा भुसे साहेबांकडे नाही जे लाडक्या बहिणीमुळे पैसा आम्हाला देतात तर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली याच्यामुळं पैसा देतात. ठीक आहे ना आम्ही सोसलं परंतु आम्हीच का सोसलं हा विषय आहे ना. आता आमच्यातले आता मी तर 4-5 वर्ष रिटायर होतो आहे तुमचे मित्र रिटायर होतात आणि ह्याच्यापूर्वी रिटायर झाले शेकडो आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले. ते शाजी पाटलावले पोंगावचे 2 वर्षाचे मग काय सांगा बरं आम्हाला पेन्शन नाही बरं काय. आता तुम्ही आरोग्यमंत्री आहात एक तुमच्याकडनं एक आम्हाला द्या की किमान आम्हाला मेडिकल योजना तरी ते द्या ना हाय त्या टप्प्यात काय अडचण नाही ती पण आम्हाला नाही. 100% असल्याशिवाय मेडिक्लेम आम्हाला करता येत नाही. आमच्या तर कोण मेलं दवाखान्यात गेलं ॲडमिट झालं ते 100% वाल्यानं आहे. मग तो तरी विषय आम्हाला म्हणजे तुमच्या माध्यमातून जर तुम्ही विचारला तर आहे त्या टप्प्यात म्हणजे त्याला एक्स्ट्रा करायला लागेल. कर्मचाऱ्यांच्यासाठी आमची जी महात्मा फुले योजना आहे ती सगळे आम्ही सगळ्यांना ते वीर आधार कार्ड ज्या खुश झालं त्या सामान्य प्रशासनाच्या सेक्टरमध्ये की ते म्हणजे आता आमची योजना आहे त्याची व्याप्ती पण आम्ही वाढवतो. ती व्याप्ती वाढवल्यामुळे त्याचा फायदा सगळ्यांना सगळ्यांचं म्हणणं काय की प्रत्येक वेळा तुमचे लोक सुद्धा काय करतात बिल